मित्रांनो, आज आपण स्टिकर जे असतं ना आपलं शेतीमध्ये जे आपण वापरतो त्याचे दोन डेमो घेणार आहोत. हे आहे मार्केटमधलं स्टिकर जे कृषी सेवा केंद्रामध्ये भेटतं सेवर, आणि हे आपल्याकडे आहे सनस्टिक. हे सनेज कंपनीचं सनस्टिक आहे. कसं 7 प्रकारे काम करतं याचा आपण जरा अनुभव घेणार आहे प्रॅक्टिकल डेमोमध्ये. तर आपण बघूया आता ते कसं काम करतं, हे कसं करतं आणि हे आपलं सनस्टिक कसं करतं. तर दोन्हीचं आपण हे घेणार आहे. आता बघूया आपण. हे आपण 2 टोपण घेतले आहेत. याच्यामध्ये आपण 10 ml पाणी घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये 5 ml पाणी आपण टाकूया. याच्यामध्ये आपण आता 5 ml पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये पण 5 ml टाकलेलं आहे. ओके. आता दोन्ही टोपणामध्ये 5-5 ml पाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण आपल्या सनस्टिकचे 2 ड्रॉप्स टाकत आहे. बस. ओके. याच्यामध्ये आपण ते आपण मिक्स करून घेत आहे प्रॉपरली. त्याच्यामध्ये पण 2 ड्रॉप्स टाकलेले आहेत. 2 ते 3 ड्रॉप टाकलेले आहेत. मिक्स करून घेतोय प्रॉपरली. मिक्स करून घेतलं आहे. आता हे आळूचं पान आहे. आपल्याला माहिती आहे आळूच्या पानावर पाणी थांबतं का. आता आपण याच्यावरती प्रॅक्टिकल डेमो घेऊ. ओके. आता हे बघा मार्केटमधलं आहे. मार्केटमधलं स्टिकर आपण पहिल्यांदा आळूच्या पानावर टाकू. ते किती ॲक्टिव्ह होतंय, किती स्प्रेड होतंय बघूया आपण. बघू शकता तुम्ही. अजून परत एकदा टाका बरं जरा. काहीच होत नाही. ॲक्टिव्हच होत नाही, स्प्रेड होत नाही, काहीच नाही. तर आपण बघूया हे सनेज कंपनीचं स्टिकर जे आहे ना सनस्टिक, हे म्हणतात पीएच बॅलन्स होतंय, रिड्यूस होतंय पानाचं, पेंटेटर होतंय, ॲक्टिवेट करतंय. कसं काय ॲक्टिवेट करतंय बघूया आपण जरा. ते साहेब सांगत होते सनस्टिक लय भारी तुमचं सनेज कंपनीचं. बघूया आपण भारी आहे का खरंच. हे बघा आता मी इथं एक बोटाने घेतलेलं आहे. एक थेंब इथं टाकत आहे. हे बघा कसं खरंच होतंय की राव, ॲक्टिवेट होतंय. हे बघा एक थेंब टाकला होता पूर्ण ॲक्टिवेट झालंय पान. बघू शकताय. आपण दुसऱ्यांदा परत एकदा बघूया. हे बघा अजून एकदा एक थेंब टाकतो आपण. हे बघा खरंच होतंय, खरंच ॲक्टिव्ह होतंय, पेंटेटर होतंय, स्प्रेडर होतंय. म्हणजे आत्ता जरी पाऊस आला तरी ते एक अर्धा तासात जरी पावसात लगेच आला तरी पण ते लागू होतंय. असं एवढं जबरदस्त पद्धतीचं हे सनस्टिक आहे. मला असं वाटतं हे आपण वापरलं पाहिजे कंटिन्यू.